अशी गोष्ट आहे ना आमच्यात. हा तो स्वतःहून करणार भाई. त्याला ना सांगितलं नको करू तरी करणार भाई, तो करणार. मी नाही ऐकणार माझा, किती का झालं मी माझ्या मर्जीचा करणार. पण जाऊन दे, त्याला फक्त आम्ही सण करतोय, आम्ही समजून जावा. अरे नको टाकू यार कुणाला ते. अरे थांब जरा थांब. खाली आता काय जरा थांब. मिक्स कसं होणार बा? जरा थांब. ओ बाई मारू, ते नको बा, पाठी पेटतंय, राहू दे ना. नको भेटू, थांब. नरम होऊ द्या. 4 जण असल्या 4 कलाकारी करतात ते खरं. एक ढवळायला, एक टाकायला, एक फुकायला आणि एक व्हिडिओ बनवायला. तुला बोलायला लागेल तर भाई काय कमाल करायला लागेल. हो, पाणी टाक. पाणी टाक. पाणी टाके पाणीच टाकतो आता. शेफ टाक बस. तडक्या शेफ आहे टाक सर. भाऊ. तर मंडळी, चिऱ्यांच्या खाणीच्या इकडे जसं आपला प्लॅन ठरला होता तसं आपण जातोय. आणि इकडे साईडलाच आहे चिऱ्याची खाण, जांबा दगडांची खाण. म्हणजे खड्डा केला असेल मोठा मशीन लावून, तुम्हाला समजेल आता कसं असतं ते. ही गडशेवाडी इकडेच आहे. गडशेवाडी खालती 1-2 घर आहेत. दिवासमोर खाणच खाण, धनताणा धनताणा. इकडे पण एक खाण आहे, ती वाटतं मग तिचं कन्स्ट्रक्शन संपलंय, तिथले दगड काढून झालेत किंवा तिथे लागली नसते प्रॉपर. असं काहीतरी असतं की कधी कधी होतं की खाण लागत नाही प्रॉपर पाहिजे, म्हणजे फुटलेले वगैरे भेटतात दगड. आणि इकडे आहे बघा, हे लाल लाल साम्राज्य त्याचंच आहे. पण अशा खाणी होणं मला कधी कधी योग्य वाटत नाही, कारण हे नैसर्गिक सौंदर्य खाऊन टाकतात एक प्रकारे. ही बघा एवढी मोठी खाण आहे, हे आपलं नैसर्गिक सौंदर्य खाऊन टाकतात, जे कोकणातलं आहे ते. आता मला दाखवतो कुठं राहिला अजय थोरे. प्रॉपर रस्ता इथून चाललोय आपण प्रॉपर. अरे म्हणजे रस्ता बांधला आहे पण कातळ आहे पूर्ण हे दगडांचं. तुला थोडी इथं रस्ता भेटणार पाहिजे असं. भावाची ड्रायव्हिंग कडक आहे भाऊ ना, गाडी डायरेक्ट आतमध्ये आणली. अजय येतो का नाही माहित नाही. तिकडेच लावलं ना. हा लाव कुठे पण, इकडे आपलीच जागा आहे. आपली म्हणजे खाण्याची जागा आहे. बस झाली. अरे पण त्याने प्रोग्रेस थांबवले. ते बघा इथे आहे चिऱ्यांची खाण. आणि आपलं कोकणातलं सौंदर्य ह्याच्यामुळे, म्हणजे बोलतात खड्डे पाडून काय होणार, ते पूर्ण खालीच होतात, खाली राहतात खड्डे. बघूया, हे बघा असे ती वगैरे मशीन तिकडे बघा, ही चिऱ्यांची मशीन समोर असे कापले जातात. खालती उतरतं म्हणून लाल लाल होईल बघा. आणि ही चिऱ्यांची खाण जी आपण पाहायला आलो ती ही आहे. हे बघा त्या मशीननी कापतात, पण आता मशीन वगैरे काय लावले नाही आहे. आणि हे बघा चिऱ्यांची खाण. आज जायचा प्लॅन आहे, पण आज गेलो तर पुन्हा माती हो. आज जायचंच आहे आपल्याला पाहायला. कोणाला माहीत नाही चिऱ्यांची खाण कशी असते, ही अशी असते. चिरा का, कारण ते मध्ये कापतात, त्यांचे एक चीर पाडतात, म्हणून हे चिऱ्यांची खाण. बघा केवढी मोठी, किती मोठी बघा बघा केवढी मोठी खोदले बाई. ते समोरचं पूर्ण काढून घेतलं. हे बघा पूर्ण समोरचं काढून घेतले. चला मग आपण चिरांच्या खाणीमध्ये उभे आहोत. आणि चिरांची खाऊन तुम्ही पाहू शकता किती भली मोठी खोदलेली आहे. हे नैसर्गिक सौंदर्याची विल्हेवाट लावतात, पण लोकांना भारी भक्कम घरं पाहिजेत, त्यासाठी यांचा उपयोग केला जातो. ही दगडांची आहे प्रॉपर, पण चिरांची खाणच आहे भली मोठी. आणि इथून ही बघा इथपर्यंत एवढी मोठी, अजून किती खालती लागेल चिरे हे काय सांगता येत नाही. पण हे खोदले जातील खालती डीप. आणि याचा खड्डा किती मोठा होईल ते माहीत नाही, पण जोपर्यंत दगड संपत नाही. आणि या लोकांना रेस्ट्रिक्शन असतील की एवढंच खोदायचं, म्हणजे काय तुम्ही आतपर्यंत खोदू शकत नाही एकदम प्रॉपर. तर तिथपर्यंत खोदतील आणि चिरे वगैरे काढतील. तो आपला पार्ट नाही आहे. तर घरांच्या सेफ्टीसाठी आणि वर्षानुवर्ष घर आपलं टिकलं पाहिजे यासाठी यांचा उपयोग केला जातो. कोकणात सगळीकडे हेच दगड वापरले जातात, ते म्हणजे चिरे उर्फ जांबा दगड. तर तुम्ही कधी आलात तर इकडे व्हिजिट द्या. तर कोणाला हवे असेल तर हे तर ऑलमोस्ट भेटतं सगळीकडे कोकणामध्ये तरी. आपला भाऊ चहा ओततोय आणि फायनल आपले चहा झालेले आहे. सगळ्यांनी वेगवेगळे व्हरायटीचे बिस्किट घेतलेले आहेत.
ह्याने घेतला आहे जिमजाम, मी पार्ले घेतलं आहे, त्याने घेतला आहे कॅश्यूचा आणि ह्याने पण दुसरा कोणता तरी घेतला आहे ह्याच्यामध्ये वाटतं जिमजामध्ये. तर तुम्ही पण चहा प्यायला या संध्याकाळची. चहा फायनली पितो आणि आपली बाकीची जी कामं असेल त्यांना सुरुवात करूया. कारण आपली रात्रीची जी जेवायची सोय आहे ती पण आपल्याला काय लागेल ह्याच चुलीवरती. आणि भांडी आपली काळी होऊ नये म्हणून अजय भाऊ त्यांना माती लावताना सुंदर अशी भांडी काळी होत नाही भावात. आणि इकडे पण एक टोप लावून ठेवला आहे भांडीला, टोपाला माती लावून. पेटेल राहून दे कोणाला, किती स्ट्रगल करणार बाबा. आणि याच्यामध्ये आजचा बेत नॉर्मल असेल. कालची झाली बिर्याणी खाऊन आणि आज डाळ भात. आणि काय असलं आज अजय, काय असेल आज? आज दुसरं काय? डाळ भात कसं खाणार फक्त? अजून तू बोलशील ते काय? बटाट्याची भाजी काय काय करणार होता? नाही तर हे करतो ना बेसनचा पोळा. बेसनचा पोळा करू. साधं सोपं भाई. बटाट्याची भाजी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. भात वगैरे तर धुवून झाला आहे. थोडे तांदूळ आपले उंबल्याचे ठेवलेत कारण हे थोडे राईस वेगळे आहे. बिर्याणी राईस आहे आपला आणलेला मुंबईवरून डायरेक्टली. आणि भाऊ इकडं तुळशीच्या बिया घेतो आहे, मुंबईला घेऊन जाणार आहे. आणि इकडे कुणाला आज बनवतो आहे म्हणजे ते आम्हाला सूप. थोडा जरा थंडीचा महिना आहे तर थोडा बोललं सूप पिऊया. तर कुणाला बोलला आहे शेकडे आहे आपल्याकडे खोकला. तर सूप बनवतोय कुणाल. बघूया कसं बनते, टेस्ट कशी असेल तुम्हाला आम्ही लास्टला रिव्ह्यू देऊ. मग त्याला हे कर ना, बारीक कर त्याला चम्मचने, साईडला घे आणि दाब. मोठा घेतला ना चमचा. तर सूप थोडं ट्राय करू आणि तुम्हाला कसं वाटतं हे सांगू. सगळी कमाल डिमार्टची आहे. एक पॅकेट टाकलं पाण्यामध्ये आणि मीठ थोडंसं टाकलं आहे. नॉरचं आहे ना सूप? नॉर 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 का असतं, कागद पण जाऊन टाकला आणि मग दाखवलं असा कोणत्या कंपनीचं आहे. ठीक आहे ते जाऊन द्या. तर सूपची मजा घ्या कसं म्हणतो ते. कशाला हाताने चम्मच घे ना साईडला. हा तसंच कर. अजय तूच रिएक्शन दे काय असेल ते लास्टवाली. मित्रांनो सूप घेतले पियाला आणि कुणालने बनवलाय सूप थोडाफार, कारण थंडीत एवढी नाही पण बोललो सूप जरा पिऊया. तर सूप आमचं रेडी झालेलं आहे. रेडीमेड सूप होतं. डायरेक्ट पॅकेट खोललं, पाण्यात टाकलं तेवाला आणि त्यात डाळ आणि बटाटे टाकले उकडायला. मग बटाट्याची भाजी आणि डाळ भात असेल आज. गोळी डाळ करेल कुणाल नाही तर अजय. तर तुम्ही सूप प्यायला या. भाव कसं सूप आहे खरी ना? म्हणजे तू अजय लवकर प्यायन काय ते सांग बाबा. माझे सबस्क्रायबर तुझी वाट बघतात. तू काहीतरी वेगळं सांगशील असं. कमेंट अजयच करेल काय असेल ते फुल अँड फायनलवाले. धूर नाही आपल्या सूपच्या हे द्यायचे रिव्ह्यूज द्यायचे कसं आहे. चांगलं आहे. आता बोल ना छापड. पहिल्यांदा मी ह्याला मी नाही बनवलंय ते, फक्त पाणी टाकलंय. धाबे किती? थोडंसं म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालं ते. हे काय असतं चांगलं झालं म्हणजे म्हणजे पडणार नाही. ढवळत बस मी तर बोलेन म्हणजे फेसवरती येणार नाही आणि डाळ आपली लगेच शिजेल. बटाटा पण शिजेल. बटाट्याची भाजी डाळ भात मस्त आहे की. डाळ कशी बनवणार कोण बनवणार त्याकडनं मला डाळ शिकायची आहे. मला डाळ बनवता येत नाही प्रॉपर. डाळ सोपी सगळं. काय बोलतो? मग तीच मला शिकायची आज. काय मी कधी नाही बनवलं डाळ भात वगैरे येतो बनवता. असं ना वाला मसाला आणि त्याच्या इथं एकदम टेक्स्चर एक नंबर. काय बोलतोस? त्यांनीच घट्ट बनते त्याच्याने. आपल्याकडे तोच नाही टेस्ट. पण जाऊन दे जे आहे ते वापरा. मग आता तू बनवणार आहे डाळ की? डाळ बघ झाली. कुणीही बनवा प्रॉब्लेम नाही आहे. आणि संध्याकाळचे वाजले 7 आणि जेवणालाही झाली सुरुवात. काय पात डाळ आपली उकडते ऑलमोस्ट 80% उकडून झाले. बटाटा पण त्यातच टाकलाय. भावा पळी टाक दाखव जरा आपला उकडल्या बटाटा. हा बटाटा आणि हा बटाटा पण त्यातच उकडतोय म्हणजे भाजी होईल. 4 टाकले काय? 4 मेंबर म्हणून 4 बटाटे. 4 बटाटे टाकले आणि डाळ तर उकडेल. डाळ तर थोडीशी अजून बाकी आहे उकडायची. पूर्णपणे उकडली नाही अजून, अर्धी बाकी आहे अर्धी. आणि आजचं सगळं क्रेडिट अजयसाठी जाईल आपल्या, कारण अजय सगळं करतोय. डाळ भात भाजी वगैरे सगळं अजय करणार आहे आज. अजय सगळ्या गोष्टी येतात म्हणजे अजयला आणून भाई लय फायदा असं वाटतं मला. नेक्स्ट कुठला ट्रिप असेल तर अजयला मला क्रेडिट नको देऊ यार.
नेक्स्ट कुठल्या ट्रिप असेल तर आपला आजीसोबत पाहिजे, कारण खायचे कधी वांदे होणार नाही म्हणजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही करतोय कुठे ते जेवण चुलीवरती, ना घ्यायचं ना काय, पण चूल आहे त्यावर सगळं होणार. आणि पोरं नाही ऐकणार, पोरं राडा करणार, जेवण करणार आणि मस्तपैकी खाणार. काय सूप बनवलेलं यार, बाई सूप, बनवलं एक नंबर. सूपचं क्रेडिट कुणाला जाते भाई, कुणाल आज सूप बाबा जायला. सागर पार्क मध्ये चालू आहे. अमृतनगरची आठवण आली सूप पिऊन खरं तर. तर अशा प्रकारे आता भात करायला सुरुवात होईल. पहिलं बोललो पाणी तापून घेऊया प्रॉपर, जसं आम्ही काल बिर्याणी राईससाठी केलं होतं तसंच जरा स्टेप असेल आपली. पाणी तापून त्यात भात टाकू, नंतर तो राईस काढून ताटामध्ये घेऊ म्हणजे प्रॉपर, कारण हा राईस वेगळा आहे, बासमती राईस आहे, त्यामुळे तो टोपात होणार नाही डायरेक्ट ढवळून. तर असा आजचा बेत. इकडं बटाट्याची भाजी करायची, इथे उकडून ठेवले बटाटे, पाठी ही आपली डाळ उकडून ठेवले, म्हणजे काही गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर थोड्या वेळात आपलं जेवण तयार होईल मस्त, की जेवताना तुम्हाला दाखवतो कसं काय काय बनवलं आजचा मेन्यू. प्रकारे डाळीला आता फोडणी देऊ आणि आपली गोडी अशी डाळ तयार होत आहे. गोडी गोडी डाळ. तेल टाकले भावा, हा गरम होऊन दे ना, गरम होत आहे. कोणा इकडे कांदा वगैरे मिरची कापतोय आणि अजय आपला भाऊ हे बनवतोय, डाळ बनवतोय. तर काय काय गेलं अजय त्यात सांगू शकतोस? पहिला कांदा गेला, फक्त कांदा गेलाय, फक्त आणि फक्त कांदा गेलाय. त्याला जरा आपण फिरवून टाकू, गरगवून टाकू, गरगरून सोनेरी कलर येईपर्यंत सोनेरी. अच्छा, राई जिरा एक त्याला अरे ते थांब रो. शेफला तू सगळं सांग. राजीरा नंतर टाकू आपण, नंतर ते साईडला करून टाकू, काळ होईल नाही त्याचं. आता जिरा आणले ते मला वाटतं बाहेर आहे का आता. आणि ते मोहरी मोहरी नाही आणली. मोहरी आणले म्हणतात त्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये बघ, काय ते पिशवी असेल बघ छोटी. परात आहे, परात त्यामध्ये ब्लॅकवाली मोहरी बांधलेली आहे. बाहेर आपण जो हे करतो ना, झोपतो इथं, हा हे पडणार आहे, भाई डाळ नाही पडली पाहिजे वास. दगड पडणार आहे. दगड पण पडला ना, दगड पडला चालेल, डाळ नाही पडली पाहिजे. नीच बस सांगितलं, तू चॅनल खोल बाबा, काय ना काय कर. ठीक आहे चल. आणि ती वाहाकार पण करतो, आणि वाहा केलीच पाहिजे, आपलेच मित्र आहेत शेवटी. आपल्या मित्रांना पुढे आता मला खूप आनंद होईल, म्हणजे मी गेलो तर त्यांना होईल ना आनंद. बोलत नाही भडवे बोलले नाही लगेच, हा विचार केला जरा 5 मिनिटं. तू तर भाई तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती एवढा लेट बोलशील. तुला मी चांगला पोरगा समजवतोस, पण तू चांगला नाही आहेस. होऊ दे ना. मोहरी गेले, फाट जिरा लवकर. काय टाकतोय? मिरची काय टाकणार तुम्ही मग? तेव्हाच दगड गेली खाली बडवी. सोड नाही पडणार. वाकडं झालं ना टोप. हल्ला का थोडा? डाळ थोडी एवढी आपली आहे जास्त, पक्कड नव्हता हलव. बाहेर काढ, वरती उचल. काय करताय? हा वेगळी ठेवत आहे नशीब. पाठी खेळता टोप, पाठी ठेव भावा. टोमॅटो घे. अरे यार तुम्ही एक टोप ठेवला तर झंझट माही झाली आपली. भाई टोप नाही पडला पाहिजे बस. तर आपल्याला भात त्यात टाकून, हो तडका चालू आहे ना. तेच फोडणी तडका एकच आहे माझ्या आधी तरी. जिरं टाकलं? टाकलं. दिसलं नाही मला म्हणून बोललो मी. तिकडे त्याची वडत ठेवली असेल. भाजीला हे भाजी ठेव, एवढा का टाकतोय? भाजीला नाही, एवढ्या तिखट नाहीत. ते काल समजलं आम्हाला, खाल्ली बिर्याणी आम्ही. अरे लय टाकलं या. मग तेच बोलतोय. अरे बरोबर आहे बाई. नको कुणाल. अरे हे आहे ना, स्वतःची हे काय लाल करायचं सवय झाले कुणाला आमच्या. तर जाऊन द्या आता काय बोलू. जरा नंतर टाक. अरे फोडलेली होती ना एक, ती दुसरी आणली काय? पाणी सुटू जरा. किती आम्ही हे करतोय बघा. अजून आपल्याला तिखट बिकट टाकल्याच्या नंतर तू टाकायचं. आलं तिखट लसूण नाही टाकायची. मिरची टाकली त्याच्यात. थोडंसं टाकायचं असतं रे. इकडे लाल नाही करायची डाळ. अरे थोडंसं टाकायचं असतं इड्या. टाक बाई. शेफ बोलला, संपला विषय. आजचा आचार्य तो आहे, तू नाही आहेस. बरोबर. हा मग बरा. हे पुढं कर ना, ढग हाताला लागतं माझ्या. ढग लाकडं पुढं का रे? ढग. ढग बोलतात त्याला. मग ढगच बोललो मी. ढग नाही रे, ढग ढग ढग. ढगच बोललो. ढग्या. चुम्या चुम्या
उम्याचा हा चुम्या आहे. तोबडा तर बघा भावाचा. टॉमिंजरी वाटतो. ढकल तू आतमध्ये ये, ढकल तू आतमध्ये. सोडलं ते चैला बघितला तर हेड आला असं जरा. ते फुकणं दे. ते फुकणे द्या फुकणे द्या. त्याला तू हे नको करूस यार भांड्या. अरे मी काय लागलं ते तुला काय मगाशीच बोललास ना. तुला मी चांगलं लो उम्या. थांब तू पुन्हा आता ना टाकायचं ते भाई थांब. आग बा कसले रसून ससरीत पेटले. काय बोलाय तुला यावरती? ते जरासं पाणी घे ना. बंद. कसं पाणी टाकतोय? हा जरासं टाक. नको नको थांब. अरे भाई करपल खाली लागेल सगळे. तेल भाई कशाला? आधी कुठे टाक? तेल एक डाळ बनवण्यासाठी किती हे करतात बघा स्ट्रगल. आणि ते 4 जण असतील तर 4 जणांचे 4 फैसले ते तुम्हाला ऐकावे लागतील. कुणाल अशी गोष्ट आहे ना आमच्यात. हा तो स्वतःहून करणार भाई. त्याला ना सांगितलं नको करू तरी करणार भाई. तो करणार. मी नाही ऐकणार माझा. किती का झालं मी माझ्या मर्जीचा करणार. पण जाऊन दे. त्याला फक्त आम्ही सण करतोय आम्ही. समजून जावा. अरे नको टाकू यार कुणाल ते. करायचं काय? अरे थांब जरा थांब. खाली आता काय जरा थांब. मिक्स कसं होणार बा? जरा थांब. बाई बाई मारो. हे नको बा पाणी पेटतंय जाऊ दे ना. नको भेटू थांब. नरम होऊ द्या. 4 जण असल्यावर 4 कलाकारी करतात ते खरं. एक ढवळायला, एक टाकायला, एक फुकायला आणि एक व्हिडिओ बनवायला. तुला बोलायला लागेल तर भाई काय कमाल करायला लागेल. हो, पाणी ए बा, टाक. पाणी टाक. पाणी टाक. पाणीच टाक तू आता. तांब्याभर. थांब, थांब. ठीक आहे, दे. तांब्या भर बोलतोय लाव आदर. हा पाणी नको रे. मग डायचं सार टाक. जिंजर पेस्ट टाक. आणा रे पाणी आण जरासं. आणा राहू दे आता. हा, नको पाणी. नको ना. हा अरे नाही लागला असतं त्याला परत. पण त्यांनी तिखट तो उपाशी राहिला तर नाही तर काय करायचं मग. तिखट आणि हे घे. थांब मांड्या. ती तिकड बाहेर आहे त्या बाहेर. डाळीचा टोप घे रे रानो. हा जा तो आण तिकड आण. आणि हळद पण खोल. सगळं कसं खोलू शकतो मी. एका हातात मोबाईल आहे एका हातात तुमचे व्हिडिओ चालू आहेत. हो ठीक आहे तुम्ही व्हिडिओ काढा प्लीज. तेव्हा हळद दे. त्याला मी द्यायची कामं करू शकतो बाबा. हे घे हा घे. जास्त नको टाकू बा हळद. ते टाक पहिले. तिखट मीठ आणि हळद आणि मीठासोबत मस्ती नाही पाहिजे पहिलं सांगतो मी. जर मस्ती केलात हळद तर पहिलीच टाका लागणार रे. थांबता तो घेतो. ते शिवी नका ते सांगतो ते पण सगळं रेसिपी गेलंय काही सुधारणा नाही. इथं त्याची क्वालिटी आहे. हा भाई डालला तडका झाला एक प्रकारे. पाणी घे जा ना त्या शान टोप. पाणी भरून जरा. चला कांदा टमॅटो मिरची इकडे हळद तिखट आणि काय आवडतं आपल्याकडं अद्रक लसूण पेस्ट. मीठ लास्टला टाकू. थांब जरा पहिले पाणी टाक त्यानंतर मीठ टाक. जराशी कोथिंबीर नंतर वरतून जेव्हा डाळ पूर्ण उकळी येईल. टाकूया का आताच? आता नको येऊ नाही नाही तर टाकणारच. भाई जरासं भारी पण पाहिजे. भाई 4 जण असल्यावर तेव्हा बोललो ना भाई 4 जण वेगवेगळं बोलणार. पण जो बनवतो त्यांनी त्याचा विचार करावा आणि बनवावं. मला एवढंच बोलायचं. का जी गोष्ट मला माहीत नाही मी गोष्ट करत नाही ती गोष्ट मी कधी बोलत नाही. हे खरं आहे. स्वतःचं खरं. इथे एका माणसाला लागतंय. नाही 4च जण आहे 40 जण नाही. बस झाली ना हा बाज झाले. एवढी घट्ट बस ना. हा पण तसं होऊन जाईल. ती अर्धीच आहे. एक पण नाही प्रॉपर. टेस्ट करतोय भाई तिकडं. आचारी टेस्ट करतो डाळ. खांद्यावर तर बघा. आचार्य भाई ती आचार्याची पहिचान आहे. बस आचार्याची पहिचान बघा ती तशी असते. काहीतरी कमी आहे. काय कसली. बघ जरा. मिठाची तिला उकळू देतात पूर्ण. अरे थांब डाळ तर उकडून दे. आता हे ठेवले अजून डाळ ऑलरेडी उकडली बघ. कुठं उकड. बाजूला साईडला तडका काय करतोय ते पण सांग. तडका होई. पहिले टाकलं तेल. त्यानंतर अजून काय पुन्हा तेल तेलाला गरम कर. तेल. जरासं तेल गरम कर. चल चुलीवर ठेव. गरम करू. अच्छा आगी हो म्हणून. याली राई. जिरं कुठे? तिकडे ते काय ताटात जिरा घे. जिरा राही टाकायचं. ओके तेल तापाई नाही. याला जिरं काळी नाही होणार ना पळी. नाही. नक्की ना. परत 2 मिरच्या काढल्या त्या घेतल्याच त्यांनी शेवटी. अरे हा ना. ती बारकी घे. हा त्या काढलेला घे. हा. की तुझी इच्छा होऊन दे पूर्ण की मिरच्या टाकल्यात आम्ही. अरे भाई नको तापू माझं बोट तापते. घे साईडला घे. आता लागेल ना. आग लागेल का. लागेल ना. कुठे लागले. थांब. याच्यावर टाकतील तेव्हा लागेल. कशावर? गरम कर. त्याच्यावर. वरती खोड द्या. आगी लागणार ना. नाही एवढी नाही लागत रे पुढे. नाही लागत रे आग. आम्हाला जळते हे गरम लागते. हलव जरासं. पळी छोटी आहे रे सांडेल बाकी काय नाही. नाही सांगत.
डायरेक्ट आहे ना आतमध्ये टाक, असं आडवं नको टाकू हा, उभं. उभं टाक. हा. तूच टाक ना मग. असे नको टाकू. टाकू नका. कसं उभं उभं पहिला असंच जाऊ दे असं. खाली म्हणजे बुडव असं म्हणजे. बघतं. खाली बुडवू बुडव. बघतं. हा, direct बुडा बघतो. हा. नाही जरा लांब राहू बा. फळी केवढी. मोबाईल लांब ठेव. मला काय चालेल, मोबाईलला काय झालंय आपल्या आता नवा कोरा करके घेतलाय. तड 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 तड. हॅलो हॅलो मिरची ती केवढी. अरे मिरची झाली मोठी ऍक्च्युली आणि पळी झाली छोटी. एक्सपेरिमेंट होणार, पोरं नाही ऐकणार, राडे होणार राडे. सांगू का कुणाल शेफ टाक 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 बस. तडक्या शेफ आहे टाक सर. भाऊ. असं होतं ना. हॅलो हा. आपली क्वांटिटी कमी आहे ना. पळी छोटी आहे, क्वांटिटी कमी नाही. नाही राई हिशेब तडकायचं. कुठलं डाउनलोड केलं कोणाला? ढोल मचा ढोल. शोर. ढोल 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 उसमें बघितलं? पैसा रहता है. बघितलंय काय बघितलंय. बघित ना हा तू बघितलंय यारा ढोल बजा के पूर्ण बघितलं. यारा चश्मा टॉप टू बॉटम बघितलं. टॉप टू बॉटम जेवण झालेलं आहे आणि आज आपला जेवण सगळ्यांना वाढतोय. हा कुणाचा पंखाला असं बरं होईल भावा. बघा इकडे आहे आपली गोडी डाळ, इकडे बटाट्याची भाजी होती ताटात वाढलेली आणि आपला राईस आणि नळ्या. आपण पापड नाही आणलेत, नळ्या आणलेत डायरेक्ट. तर ताट आज हे भरेल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जेवायला या आणि मी सुद्धा जेवतो. अच्छा आज एकदम मापात वाटतं. कोणा जास्त भाजी कमी भाजी झाली का चेक करतोय. थोडे कमी भाजी चालेल, मला काय वाटत नाही असं कमी भाजी. आपले मित्रच खाणार आहेत. तो एखादा भाजीचा तुकडा जास्त खाईल. नळ्यामध्ये वाटणी एकदम प्रॉपर 4-4 तर 4-4. त्यात कॉम्प्रोमाइज नाही चालणार. भाजीमध्ये चालेल, त्यात नाही चालणार मला बाई. दया इसमें गडबड नाही चाहिए. भाऊ आपला जेव्हा डाळ वाढेल ह्या भातावरती. भाऊ ह्या पहिल्या डाळाला वाढ. ताट आपला आजे भरतोय आरामात भाई आरामात. हा ती कळशी आण डायरेक्ट. कळशी आणि तांबे आण. हा एक तांबे आहे भाईचा वाढ डाळ जरा. शेवटचा एक डाळीचा व्हिडिओ येऊन दे आपला. घट्ट अशी गोडी डाळ. आता मी जेवून बघतो कशी झाली. खूप मेहनत केली आमच्या पोरांनी, सगळ्यांनी केली बाई, सगळ्यांनी केली. मी पण केले बाई. आता अशा प्रकारे आपलं ताट आपल्या जवळ येत आहे. जवळ अशा प्रकारे आजचं जेवण. हो विहीर आहे, विहिरीतून पाणी गेलं आहे आणि डाळ. आता मी एक घास खाऊन बघतो तुम्हाला सांगतो कसं आहे. नंतर जरा आपल्या मोबाईल फिरवायला गेलं तसा फिरवतो. थांबा पहिली टेस्ट करू बटाट्याची. बटाटा थांबा. बटाटा आणि थोडीशी भाजी खाऊन बघूया कशी झालेली आहे. जे काय 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 कमी आहे का बघतो मी, सांगतो मला. थांबा थोडंसं मीठ असलं तर बट डाळीत कमी असेल नाही तर नाही. मीठ घे तरी मीठ जाऊन ठेव. परफेक्ट झालं, एवढं काय कमी जास्त नाही. मीठ म्हणजे माझ्या असं काय लागत नाही. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. कडक कडक.